महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर असताना दादांचे निकटवर्ती आणि माजी मंत्री धनंजय मुंडेंनी या दौऱ्याच्या वेळी दांडी मारली। धनंजय मुंडे गैरहजर राहिल्याने बरीच चर्चा झाली, पण आपण उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान नेमकं का अनुपस्थित आहोत याचं स्पष्टीकरण त्यांनीच दिलं। प्रकृती ठीक नसल्यामुळे मी मुंबईला जात असून या दौऱ्यात हजर राहत नाहीये असं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं। एकीकडे मुंडेंच्या अनुपस्थितीची चर्चा असताना दुसरीकडे बीडमध्ये ॲक्शन मोडवर आलेले अजित पवार आणि पंकजा मुंडे यांनीही धनंजय मुंडेंच्या अनुपस्थितीवर प्रतिक्रिया दिली। आज धनंजय मुंडे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही। त्यांनी मला सकाळी फोन केला आणि सांगितलं की दादा माझी तब्येत अजून थोडी खराब झालेली, आज दुपारी मी ॲडमिट होतोय दवाखान्यामध्ये, नाहीतर ते पण आज दौऱ्यावर येणार होते। पण शेवटी माणसाची तब्येत चांगली असली पाहिजे तर माणूस धडधाकटपणे काम करू शकतो आणि त्याच्यामुळं त्यांना येता आलं नाही। आज अजित दादा बीड दौऱ्यावर आहेत। हो, मी पण तिकडेच आहे। मला इथे उशीर झालाय। मला नाही माहिती, आता मी इथे आहे ना तुमच्या समोर। मी काय दुसऱ्यांचे काय चाललंय थोडीच मला माहिती आहे, आता कोणाचं काय चाललंय मला काय माहिती। त्यांची तब्येत तर बरेच दिवस झाले बरी नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।